आहे. त्यामुळे इथं जर आपण कार्यकर्ते बघितले की प्रशांत जगतापांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्यानंतर ते जे कुठली नावं सांगत होते शहराचे अध्यक्ष म्हणून, त्यातले 95% कार्यकर्ते हे प्रवेश झाल्या सुप्रियाताईंना सर्व नेत्यांना भेटले आणि त्यांनी जे सांगितलं की काही झालं तरी आपल्याला घड्याळाबरोबर त्या ठिकाणी जावं लागेल. त्यामुळे प्रशांत दादा जगतापाच्या काळामध्ये असणारेच कार्यकर्ते सुप्रियाताईं सर्व नेत्यांना भेटले आणि बोलले की आपल्याला घड्याळाबरोबरच जावं लागेल. त्यामुळे इथं ही कार्यकर्त्यांची लढाई असल्यामुळे कार्यकर्त्यांचं ऐकूनच हा योग्य असा निर्णय घेतलेला आहे. आणि मला एक गोष्ट सांगायची आहे की आपण टीव्हीवर दाखवत असताना दोन पवार एकत्रित आले, हे कितीही खरं असलं तरी खरं जर बोलायचं झालं आणि प्राधान्य द्यायचं झालं तरी शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि घड्याळाचे कार्यकर्ते हे एकत्रित आलेत, हे पहिली गोष्ट. आणि त्यांच्यासाठी हे निवडणूक योग्य पद्धतीची व्हावी आणि बलाढ्य शक्तीच्या विरोधात लढणं ते सुद्धा महानगरपालिकेमध्ये सोपं जावं यासाठी हा पूर्णपणे निर्णय घेतलेला आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड व्यतिरिक्त आणखी कुठे कुठे दोन्ही पक्ष एकत्र येत आहेत? पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या शिवाय वेगवेगळं समीकरण वेगवेगळ्या शहरामध्ये त्या ठिकाणी आहे. तुम्ही जर बघितलं असेल टीव्हीवर बघत असताना एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा याच्यामध्ये कुठंतरी काही गोष्टी पटत नाहीत अशी अनेक वेळा आपण चर्चा ऐकलेली आहे. पण नाशिकमध्ये अजितदादांचा पक्ष आणि एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष एकत्रित आलेला आहे. त्यामुळे त्या लोकांना तिथं असणाऱ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच लढावं लागतं आणि तसं प्रत्येक शहरामध्ये वेगवेगळं समीकरण हे आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल. दादा ह्याच्यामुळे विलिनीकरणाची चर्चा सुरू होते की राष्ट्रवादी काँग्रेस जी आहे ती विलीन होणार म्हणून. तर मग तुमचा पक्ष स्वतंत्र राहणार की भविष्यामध्ये विलीन होणार? बघा, महानगरपालिकेचं इलेक्शन आज या ठिकाणी आहे आणि विलिनीकरणाचा प्रश्न विषय हा जर चर्चेत तिथं असला असता तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आम्ही युती तिथं केली असती. पण तसं काही झालेलं आपल्याला दिसत नाही. तिथं फक्त पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये तिथं असणाऱ्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी हा घेतलेला निर्णय आहे. पवार साहेब या विषयामध्ये कुठंच नाहीत. पवार साहेबांचं हेच मत आहे की जे लोक आपल्यासाठी लढले त्यांना विश्वासात घ्या, त्यांचं म्हणणं काय हे समजून घ्या. महानगरपालिकेमध्ये कधीही मोठे नेते एवढ्या मोठ्या लेवलला इन्व्हॉल्व्ह झाले नव्हते. पवार साहेबांना पूर्वीच्या काळातली त्या ठिकाणी सवय असल्यामुळे ते म्हणले पदाधिकाऱ्यांना विश्वासात घ्या, ते जे म्हणतील तसं त्या ठिकाणी करा. आणि तसंच वेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळं समीकरण हे आपल्याला बघायला मिळतंय. पण पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये घड्याळ आणि तुतारी हे एकत्रित लढताना आपल्या सगळ्यांना बघायला उद्या शेवटचा दिवस आहे. म्हणजे आजच खरं तर बऱ्याच गोष्टी फायनल होतील. एबी फॉर्म हे आमच्या पक्षांकडनं आमच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी दिले जातील, घड्याळकडनं घड्याळच्या कार्यकर्त्यांना दिले जातील आणि उद्या दुपारी आपल्या सगळ्यांना किती जागा आम्हाला मिळाल्या याच्याबद्दल स्पष्टपणे काही गोष्टी जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही ठरलेला आहे. तो फक्त प्रेसला सांगितलंच पाहिजे असं कुठं सांगितलेलं नाही. आत्ताच हा प्रश्न विचारला गेला, त्याला उत्तर पण आम्ही दिलेलं आहे. दादा, तुम्ही ज्या पद्धतीने अजित पवार यांच्यावर सत्तेत गेल्यानंतर टीका करत होता, तुमच्यासोबत एवढे कार्यकर्ते होते, तुमच्याच पक्षातले अनेक कार्यकर्ते आता नाराज होत आहेत की मग जिथे तिकीट भेटायचं होतं तिथं अजित पवारांचा क्लेम आहे. अनेक ठिकाणी असे प्रॉब्लेम निर्माण झालेले आहेत. कार्यकर्ते खासगीत हे सांगतात की आता विलाज नाही, मात्र आम्हाला लढावं लागतं. आता हे मीडियाला कदाचित खासगीत सांगत असतील, पण 100 कार्यकर्ते जे कोणी पुण्यात होते आणि पिंपरी चिंचवड मध्ये होते त्यातले 95 कार्यकर्ते जे लढायला इच्छुक होते त्यांनी येऊन आम्हाला हे सांगितलेलं आहे एकत्रित या. त्यामुळे तुमच्याकडे 5च आले असतील पण 95 आमच्याकडे आले 100 पैकी. आणि त्यांच्यासाठी ही निवडणूक महत्वाची असल्यामुळे आणि त्यांना निवडून आणणं हे महत्वाचं असल्यामुळे त्या ठिकाणी तो निर्णय त्यांना विश्वासात घेऊन घेतलेला आहे. आता मीडिया जे बघत होता की शनिवारपर्यंत आपल्या पक्षाची लोक महाविकास आघाडीमध्ये होते. काल बारामतीमध्ये जेव्हा तुम्ही लोक एकत्र आला तेव्हा हा बदल झालेला आहे. तर बारामतीमध्ये काही चर्चा झाली तुमची, दादांची? राजकारणामध्ये काही निर्णय घेत असताना काही निर्णय लवकर घेतले जातात, काही उशिरा घेतले जातात. पण राहिला प्रश्न पुणे महानगरपालिकेचा आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा, तिथं ज्या पद्धतीने आपण जेवण बनवतो, जेवण काही लगेच बनत नसतं, त्याला अनेक वेळा चर्चा ह्या कराव्या लागतात कार्यकर्त्यांची सुद्धा आणि दुसऱ्या पक्षाची सुद्धा. त्यामुळे इथं काल हा निर्णय झाला असं समजून चालणार नाही. हे अनेक दिवस विविध चर्चा करून कार्यकर्त्यांशी चर्चा करून हा निर्णय त्या ठिकाणी घेतला गेला. महानगरपालिकेनंतर जर तुमची सत्ता आली दोन्ही राष्ट्रवादी तर तुम्ही महायुती सोबत जाणार नाहीत का? म्हणजे ठाम असणार आहे का या सगळ्या गोष्टी?
पुणे महानगरपालिकेचे प्रश्न वेगळे आहेत, पिंपरी चिंचवडचे हे वेगळे आहेत. महानगरपालिकेचं इलेक्शन का महत्वाचं असतं, कारण या दोन्ही महानगरपालिकेला एक स्वतंत्र बजेट असतं. त्या बजेटच्या माध्यमातून तिथे असणाऱ्या लोकांना आपल्याला सेवा द्यायची असते. स्वतःचं बजेट असल्यामुळे तसं बघितलं तर खूप काय आपण राज्य सरकारवर अवलंबून नसतो. त्यामुळे इथं ते बजेट योग्य पद्धतीने लोकांच्या हितासाठी हे वापरलं जावं. त्याच्यामध्ये आपण बघितलं तर बरेच प्रश्न असतात, ट्रॅफिक, पाणी, गटर, कचरा, असे विविध प्रश्न त्याच्यामध्ये असतात. घरपट्टी, पाणीपट्टी, तिथं असणाऱ्या काही अडचणी. त्यामुळे लोकांसाठी आम्ही इथं एकत्रित आलेलो आहे, कारण इथं ज्या लोकांची सत्ता लोकली होती, पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका, तिथं योग्य पद्धतीचं काम केलं गेलं नाही असं लोकांचं मत आहे. तुमच्यावर पण काय तुमचा विशिष्ट महापौर जबाबदारी जर- देण्यात आली आहे का? जसं अमोल कल्याणला पिंपरी चिंचवडची दिली होती तसं तुमच्या नाही, डॉक्टर अमोल कोल्हे हे पिंपरी चिंचवड मध्ये सुद्धा तिथं इन्व्हॉल्ड होते आणि पुणे महानगरपालिकेमध्ये सुद्धा इन्व्हॉल्ड होते. आम्ही जिथं कुठं काही कमी वाटतंय तिथं आम्ही तिथं असतो. अशा पद्धतीची भूमिका तिथं आम्ही घेतलेली आहे. इथं सगळेच नेते जे आमच्या बरोबर आज आहेत त्यांनी त्या कार्यकर्त्यांशी बोलून कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न तिथं केलेला आहे. आणि जिथं कुठं संवादामध्ये, चर्चेमध्ये दुसऱ्या पक्षाबरोबर जर कुठं काय बोलायचं झालं, चर्चा करायची झाली, तिथं एक कार्यकर्ता म्हणून मी 2 शब्द नक्कीच बोललेलो आहे. दादा, काल अदानी बारामतीमध्ये होते, मात्र विरोधकांकडनं टीका होताना दिसते. अदानींनी देश विकला आणि अदानींच्याच भावाने तुमचा पक्ष फोडला, अशा पद्धतीची विरोधकांकडनं टीका होताना पाहिजे. आम्ही टाटा समूहाच्या प्रमुखांना भेटलेलो आहे, आम्ही अंबानीला भेटलेलो आहे, आम्ही अडाणींना भेटलेलो आहे, आम्ही जे कोणी महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करतात आणि आमच्या युवा पिढीला हाताला काम देतात त्या लोकांना सातत्याने भेटत असतो. जे लोक CSR सामाजिक कामासाठी देत असतात त्यांना विनंती करून ते चांगलं काम व्हावं यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. आणि कालचा जर कार्यक्रम आपण बघितला तो एक सामाजिक कार्यक्रम होता. या भागातल्या मुलींना आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल माहिती व्हावं आणि आमच्या भागातली मुलं, महाराष्ट्राची मुलं ही अख्ख्या जगात जाऊन मोठ्या मोठ्या लेवलला नोकऱ्या त्या ठिकाणी घ्यावेत आणि त्याला एक फुल नाही तर फुलाची पाकळी म्हणून CSRच्या माध्यमातून जर एखादा समूह तिथं मदत करत असेल तर त्यांना वेलकम करणं, त्यांचं स्वागत करणं, त्यांचे आभार व्यक्त करणं ही आपल्या सगळ्यांची संस्कृती आहे. पवार साहेब प्रचारात असणार आहेत या सगळ्या महापालिका निवडणुकीत? याच्या आधी पवार साहेब कधी महानगरपालिकेच्या निवडणूक आले नाहीत, आता सुद्धा ते येणार नाहीत. त्यांनी पूर्णपणे ही निवडणूक आणि ही लढाई कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या जबाबदारीवर सोडलेली आहे. ठीक आहे.